आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिचा नवरा आहे ना यशवर्धन, त्याला फोन करायचा आणि सांगायचं की मैत्रेयी ढगात गेली, आत्महत्या केली तिनं आणि तिची बॉडी तुझ्या समोर पडली आहे. असं कसं बोलू मी तोंडाने? तोंडाने म्हणजे आता ज्या टोन मध्ये बोललीस ना त्याच टोन मध्ये बोलायचं. हा, फक्त काय थोडासा मेलोड्रामा करावा लागेल एक्स्ट्रा. हा बोल, तू जर हो म्हणत असशील तर ठीक, नाहीतर तुझी लाडाची लेक वर जाणार ढगात आणि लय दिवस. नाही नाही नाही, माझ्या ताईसाहेबांना काय करू नका. ठीक आहे, मी साहेबांशी बोलते. गुड. हॅलो साहेब, मी कमला मावशी बोलतीये. कमला मावशी? अहो आहात कुठे तुम्ही आणि हा कोणाचा नंबर आहे? मी ठीक आहे, पण एक वाईट बातमी हो. काय काय झालंय? ताईसाहेब गेल्या म्हणजे काय? ताईसाहेब आपल्याला कायमच्या सोडून गेल्या हो. मी आता त्यांच्या समोरच आहे. तुम्ही ताबडतोब या. कुठे? लोकेशन काय आहे? पाठवतो सांग. पाठवते. तुम्ही लवकर या, वेळ फार कमी आहे हो. गुड. थँक्स म्हातारे. आता तो यशवर्धन इथे येणार. आम्हाला जे हवंय जसं हवंय आमच्या मनासारखं घडतंय. एकदा का यश इथे आला की मग तो मास्तर आणि ती मास्तरीन लय दिवसान जाणार वरती ढगात. साहेब, आता काय करायचं? मला काहीच सुचत नाहीये. मैत्रेयी असं काही करणार नाही या गोष्टीवर माझा विश्वास आहे. पण कमला मावशीने स्वतः फोन केला ना, त्या कशाला खोटं बोलतील ना? तेच तर कळत नाहीये. असं डोकंच काम करेन असं झालंय. साहेब, आपण पोलिसांना कळवायला हवं. नाही नाही नाही, पोलिसांना कळवायची घाई करायची नाहीये. इतक्यात पोलिसांना काहीही कळायला नको. ऍज पर माय कॅल्क्युलेशन डोकं शांत ठेवून पुढचं पाऊल उचलायला हवं. मला एक कळत नाहीये, मैत्रेयी अशी अचानक घराबाहेर का आणि कशासाठी पडली? बरं, एका वेळी तुम्हाला मैत्रेयीच्या सुसाईड नोटचा मेसेज काय येतो, दुसऱ्याच वेळी मला कमला मावशीचा फोन काय येतो. जर कमला मावशीला रावसाहेबांच्या माणसांनी किडनॅप केलंय तर मग त्या मैत्रेयीला कधी आणि कशा भेटल्या? नाही, मला ह्या सगळ्या प्रकरणाची टोटलच लागत नाही. साहेब, ज्या नंबरवरून तुम्हाला कमला मावशीने फोन केला होता ना, तो नंबर जरा एकदा ऍपला चेक करा ना, कोणाचा आहे तो. हा, ते राहीलच. हा तर कोरोनाचा नंबर आहे. काय? 100% खात्रीने सांगतो साहेब, मैत्रिणी मॅडमचा सुसाईडचा मेसेज आणि कॉल हा सगळा त्या रावसाहेबाचा बनाव असावा. मला वाटलंच होतं. तो रावसाहेब एकतर विक्षिप्त माणूस आहे. आजपर्यंत त्याचे सगळे डाव हाणून पाडलेत ना आम्ही, त्यामुळे तो शांत बसणार नाही याबद्दल मला खात्री होतीच. चला. कुठे साहेब? कोरोनानी लोकेशन पाठवलंय.
आदिती कुठे आहेस तू? लवकर ये आदिती. आदिती बोल. रूपा मावशीला आईने एक मेसेज केलाय. आईने सुसाईड केलंय. माहितीये. आईने खरंच सुसाईड केलंय? नाही, आई बाबांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्या राव साहेबने हा सगळा सीन उभा केलाय. म्हणजे सुखरूप आहे ना? नाही, ती सुखरूप नाहीये. मग कुठे आहे ती? आपल्याला तिला वाचवायला हवं. तो राव साहेब खूप डेंजर आहे आणि थोड्या वेळापूर्वी बाबाही घराबाहेर गेलाय. तो राव साहेब आई बाबांना काही करण्याआधी आपल्याला तिथे पोचायला हवं. हो, चल चल. जागते रहो. जागते रहो. बस. Hey. कमलाई, ताईसाहेब. रावसाहेब. काय मैत्री देवी, कशा आहात? कसं वाटतंय? स्वप्नात असल्यासारखं वाटतंय ना? अगं स्वप्न नाहीये हे, हकीकत आहे, हकीकत, वास्तव. हिला किडनॅप केल्यानंतर तिच्या मागोमाग तुला आम्ही तिथे आणलंय. अगं तुला याचा आवाज नाही ओळखता आला का? हो, शंका आली होती मला, पण कमलाईच्या प्रेमापोटी मी इथपर्यंत आले. तुला कंटाळा कसा येत नाही रे हे सगळे डावपेच खेळत असताना? डोकर परिणाम झालाय तुझ्या, तपासून घे स्वतःला. मला ना तुझी दया येते रावसाहेब. हे मैत्री, ए मैत्री, आम्हाला आहे ना दया नको दाखवूस. आणि आम्हाला कुठल्याही उपचारांची काहीही गरज नाही. हा, सारखं सारखं हरून 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 दुखावलोय आम्ही, आमचा इगो हर्ट झालाय. पण एकदा का तुला संपवलं ना की ते सगळं ओके होऊन जाईल. खूप त्रास दिलायस तू आम्हाला मैत्री, खूप त्रास. प्रत्येक वेळेस आमचा डाव तू उलटवून लावलायस, आम्हाला तोंडावर पाडलंयस कायम. पण आता नाही, आता नाही. आता तुझा सगळा हिशोब क्लिअर करणार हा रावसाहेब, ते देखील व्याजा सकट. इतक्यांदा तोंडावर पडूनही कॉन्फिडन्स मात्र वाखणण्याजोगा आहे तुझा. रावसाहेब, तुझ्या पापाचा घडा भरत आलाय. निदान आई आदिशक्तीला तरी घाबर. आज तुझी देवी आमचं काहीही बिघडवू शकत नाही. तसा बंदोबस्तच केलाय आम्ही. तुला इथे आणण्याआधी तंत्रमंत्राचा वापर करून हा बंगला देवीच्या शक्तीपासून प्रोटेक्ट केलाय आम्ही. त्यामुळे आता या घरात कुठलीच देवी और देवीचा दूत या बंगल्यात येऊच शकत नाही. आता इथे तेच घडणार जे आम्ही घडवून आणणार. मैत्री, तू आज संपणार. Yeah.
आता ही वाळू आणि तू एकाच वेळेला संपणार. वाळू खाली, तू वर ढगात. बघच तू. आता बोलो ना तू तुझ्या आदिशक्तीला बोलो. तिचे इथे येण्याचे सगळे मार्ग मी बंद करून टाकले. तुझ्या आणि आदिशक्तीच्या मध्ये हा रावसाहेब उभा आहे. ती तुझ्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. तरी पण तू तुझ्या देवीचा धावा कर. बोलव तुझ्या आदिशक्तीला. आता हा रावसाहेब जिंकणार आणि मैत्रेयी हरणार. नाही, मैत्रेयी संपणार. कायमची संपणार. हेच लोकेशन आहे. मी आधी सुद्धा या एरियात येऊन गेलोय. साहेब, मैत्री मॅडमची कार. म्हणजे मैत्री इथेच कुठेतरी. येस, करेक्ट, आठवलं मला. हा तोच बंगला आहे ज्याचं अर्धवट बांधकाम झालंय. रावसाहेबांचा बंगला आहे. त्या मांत्रिकाला इथेच लपवलं होतं त्यांनी. मांत्रिक? हे खूप मोठं प्रकरण आहे. तुम्ही इथेच थांबा आणि हीच योग्य वेळ आहे पोलिसांना जे काही घडलंय ते व्यवस्थित सांगण्याची. त्यांना फोन करा, त्यांना सगळं कळवा. ओके सर. मैत्री, कमला मावशी, सोड मला. सोड. जा लवकर बाहेर जा. सोड. यशवर्धन निखारगे. ओ सॉरी. मास्तर यशवर्धन निखारगे. खूप शाळा घेतलीत राव तुम्ही आमची. आणि कित्येक विषयात आम्हाला नापास पण केलं तुम्ही, नाही का? हारलो आम्ही, मान्य करतो, आम्ही हारलो. पण आम्ही हार नाही मानली. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना इथे आमच्या जाळ्यात पकडून आणलाय आम्ही. नीच बेकड माणूस आहेस तू. हिंमत असेल तर मला सोडून दाखव, मग दाखवतो तुला. मास्तर इतका त्रागा बरा नाही. शांत व्हा. कूल. आता आम्हाला असं इतकं मस्त वाटतंय ना, अशी मजा येते. कारण मारणारा आणि वाचवणारा दोघही एकाच छताखाली आहे.
आता मृत्यूचा तांडव घालायला खरी मजा येणार. कसं आहे ना, ते बघ, ते दिसतंय तिकडे. अर्धी वाळू खाली गेलीये, अर्धी बाकी आहे. एकदा का सगळी वाळू खाली गेली की तुमचा खेळ खलास. ये ना शक्ती ये. या बंगल्यात आहेत आई बाबा. चल पटकन, आता आपण आई बाबांना वाचवूया. मी आत नाही येऊ शकत. का, काय झालं? हा संपूर्ण बंगला मंत्रून घेतलाय. कुठलीच देवी शक्ती किंवा मी आत प्रवेश करू शकत नाही. असं कसं? आई बाबांना आपल्याला वाचवायला हवं. तुझी सगळी ताकद पणाला लावा आदिती. नाही लावू शकत ताकद. तू आत जा शक्ती. आई बाबांना वाचवण्यासाठी तुलाच धैर्य दाखवावं लागेल. आता सगळं तुझ्याच हाती. घे देवी आदिशक्तीचं नाव आणि दाखव सगळ्यांना शक्तीची शक्ती. बरोबर ना? किती लोक आहेत? 1, 2, 3. आणि आमच्या बंदुकीत किती गोळ्या आहेत? 2च. म्हणजे 3 सावज आणि गोळ्या मात्र 2. म्हणजे आपण दोघांनाच मारू शकतो. पण किंग बॉस, दोघांना मारून तिसऱ्याला सोडणार? नाही नाही, दोघांना मारलं ना तडफडून तडफडून की तिसऱ्याला मारायची गरजच नाही. मग ऑपॉप अटॅक येऊन ढगात. क्या बात आहे किंग बॉस. फक्त आता ठरवायला पाहिजे की ते दोघं कोण आहेत जे गोळ्या खाऊन मरणार आहेत. तुम्हीच ठरवा बाबा पटकन. ए फेकड माणसा, फक्त माझे हात सोड. मग त्याच 2 गोळ्या तुझ्या घशात घालतो की नाही बघ. मास्तर मास्तर, मगाशी मी काय म्हंटल? रागा करू नका, शांत राहायचं, एकदम शांत. भेकड नाही, भेकड नाही. काय ना, मी जर भेकड असतो ना तर तुम्हा तिघांना इथे मृत्यूच्या दारात आणलं नसतं. किंग बॉस, तुम्ही टाइम वेस्ट करताय. 1 घाव 3 मुर्दे पाडून टाका लवकर. अरे करो ना, थांब रे, किती घाई करतो तू? हे बघ, आता यांनी ठरवलं पाहिजे की कोण मरणार आहे. पण प्रॉब्लेम काय ना, हे लोक ठरवत नाहीत रे. आपण ह्यांना वेळ दिला पाहिजे की नाही ठरवायला. तरी पण हे ठरवणार नाहीत, एकमेकांना वाचवत बसतील. आयडिया. आपण आता ना एक खेळ खेळूयात. खेळ?
मरणाचा खेळ. करो ना, एक काम कर, तो बॉक्स घेऊन ये इथे. पटकन पटकन. या खेळाला म्हणतात मरणाचा खेळ. यात काय करायचं ना, ही बंदूक आहे ना, ही इथे मध्ये ठेवायची. हे ठेव रे. आणि अशी गोल फिरवायची. आणि ती फिरत असताना त्या बंदुकीचं तोंड ज्याच्या समोर येऊन थांबेल त्याला स्वर्गाचं तिकीट मिळेल. वा वा, हा मरणाचा खेळ आवडला आपल्याला. एक अयो माझ्या चला सुरू करूया. काय झालं?